Yes, sir. Okay, Pastor, you can bid them good morning. सर्वांना शुभ प्रभात. I'm really thankful to the Lord and for each one of you for being a part of this morning worship. आणि मी यावेळेस सर्वांचे आभार मानत आहे की तुम्ही सर्वजण या भक्तीचा एक भाग झालेले आहात. And we are going through this topic of the great controversy. आणि आपण महान संघर्ष हा विषय हाताळत आहोत. Today is a very, very important lesson. आणि आज खूप महत्वाचा धडा आपण शिकणार आहोत. The reason it is important because it says the significance of this doctrine. आणि मग आज आपण या सिद्धांताचा एक आशय पाहणार आहोत. The doctrine of great controversy reveals the tremendous battle that affects every person born in this world. या जगामध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर या प्रचंड लढ्याचा परिणाम होतो. You cannot say that I am not involved in this battle. आणि असं कोणी म्हणू शकत नाही की मी या लढाईमध्ये सामील नाहीये. Each one of us are part of this battle. आपण सर्वजणच या लढ्याचा एक भाग आहोत. Because this battle is between the righteous and the wicked. आणि ही जी लढाई आहे ती नीतिमत्वपण आणि दुष्टाई यांच्यामधली आहे. It is between goodness and evil. चांगुलपण आणि वाईटपण यांच्यामधली ही लढाई आहे. And it is between one of the second most powerful person in this world. आणि मग ही या जगातल्या सगळ्यात महान किंवा सामर्थ्यवान अशा दुसऱ्या नंबरच्या व्यक्ती समवेत अशी आहे. Number two, because God is the most powerful. दुसऱ्या क्रमांकावर यासाठी कारण सर्वात महत्वाचा किंवा जास्त सामर्थ्यवान पहिल्या क्रमांकावर परमेश्वर आहे. And we know Lucifer, who became Satan, was the most outstanding angels of all the angels. आणि मग आपल्याला हे देखील माहित आहे की जो लुसिफर आहे तो इतर सर्व देवदूतांपेक्षा जरा अगदी श्रेष्ठ महत्वाचा होता. We are going to turn to the book of Ephesians chapter 6 verse 12. इफिस्करास पत्र याचं 6वा अध्याय आणि 12 वचन आपण वाचत आहोत. It says, we do not wrestle against flesh and blood. आपले युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. So what is flesh and blood? तर रक्त मांस म्हणजे काय? Flesh and blood is with us. I am made out of flesh, I am made out of blood. So my war, my fight, my wrestling is not against a man. आणि रक्त मांस म्हणजे काय? अर्थातच मी रक्त आणि मांस याद्वारे बनलेला आहोत आणि रक्त मांस म्हणजे एक व्यक्ती आहे आणि आपली लढाई या व्यक्तीबरोबर नाही. But if it is against a man, you can have your body physically built and then you can fight that person. आणि जर आपली ही लढाई एखाद्या मनुष्याबरोबर असती तर कदाचित आपण आपली शरीरयष्टी चांगली बनवली असती आणि मग त्याच्याशी आपण युद्ध देखील केलं असतं. But the scriptures is telling us that our fight is not against flesh and blood. परंतु शास्त्र तर आपल्याला सांगत आहे की आपलं युद्ध हे रक्त मांसाबरोबर नव्हे, but against principalities, तर सत्ता, against power, अधिकार, against rulers of the darkness of this age, या अंधकारमय जगाचे अधिपती, against spiritual host of wickedness in the heavenly places. आणि आकाशातला दुरात्मा या समूह यांच्या बरोबर आहे. So you see, our fight is against the powers of all darkness. आणि मग आपली जी लढाई आहे ती आपल्याला दिसते की जे कोणी आकाशातील किंवा अंधकारामधले दुरात्मे आहेत त्यांच्या बरोबर आहे. So now you see, our fight is not an ordinary fight. आणि मग आपल्याला हे लक्षात येतं की आपली जी लढाई आहे ती काही साधी लढाई नाही. And so we can't just fight this battle on our own. आणि मग त्यामुळे आपण स्वतःच्या बळावर ही लढाई जिंकू शकत नाही. And we need a heavenly power to fight this battle for us. आणि म्हणून आपल्याला स्वर्गीय सामर्थ्याची गरज आहे ज्याच्याद्वारे आपण ही लढाई जिंकू शकू किंवा लढू So शकू. on behalf of us, we need somebody to fight this battle. आणि म्हणून आपल्या व्यतिरिक्त किंवा आपल्या बाजूने
कोणीतरी ही लढाई लढली पाहिजे. Let us turn to Ephesians chapter 6, verse 10 says, "Finally, my brethren, be strong in the Lord and in the powers of his might." इफिसकरास पत्र 6 अध्याय 10 म्हणत आहे की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. So we need to depend on God's power to fight this battle. आणि आपल्याला ही लढाई लढण्यासाठी प्रभूवर किंवा परमेश्वरावर अवलंबून राहिलं पाहिजे. And the answer to this question is put on the whole armor of God that you may be able to stand against the wiles of the devil. आणि मी याच्या उत्तरासाठी, या प्रश्नाच्या उत्तरासाठी, सैतानाच्या डाव पेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. Okay, so we will fight with the whole armor of God. आणि आपली ही जी लढाई लढण्यासाठी आपण पूर्ण शस्त्र सामग्री धारण करून लढायची आहे. So, what is the whole armor of God? मग आपण पाहू की देवाची शस्त्र सामग्री काय आहे. Let us go to verse 14. आपण 14 वचनापर्यंत जाऊ. And it says that we are we are to fight this battle. It says, "Stand therefore, having girded your waist with truth, having put on the breastplate of righteousness." तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. So once again we come to this point, what is the truth? आणि मग यानंतर आपण या मुद्द्यापर्यंत परत एक वार येत आहोत की नेमकं सत्य काय आहे. Because the Bible is saying it's getting your gird girded with the sorry girded your waist with the truth. कारण इथं वचन आपल्याला असं म्हणत आहे की मग आपली कंबर सत्याने कसा. So what is the truth? Again we come to this point, what is the truth? Yesterday we saw what is the truth. कालच आपण हा मुद्दा पाहिला की सत्य काय आहे. Truth is in Christ. सत्य हे ख्रिस्तामध्ये आहे. Truth is in the word of God, the scriptures. देवाच्या वचनामध्ये सत्य आहे. And we need to strengthen ourselves in that truth. आणि मग आपल्या सर्वांना या सत्यामध्ये स्वतःला बळवंत करायचं आहे. And Satan, as you know, is a very cunning person. आणि आपल्याला माहित आहे की सैतान हा खूप त्रासदायक असा व्यक्ती आहे. He is a cunning person, a smart person. ओके. तर हा खूप हुशार असा व्यक्ती आहे. And so he knows that the best way to keep the people away from the truth is create a confusion in their minds. आणि मग त्याला माहित आहे की जर या लोकांना देवापासून दूर ठेवायचं आहे तर त्यांना इतर गोष्टींमध्ये व्यस्त ठेवूनच दूर ठेवता येईल. He wants us, he wants to dilute the truth. आणि मग त्याची इच्छा आहे की जे सत्य आहे ते इतर गोष्टींमध्ये मिसळावं. How does he dilute the truth? मग आता हे सत्य भेसळयुक्त तो कसं करत आहे. You know, one of the examples we see in today's world is regarding the Sabbath. आणि मग एक उदाहरण आपण या काळामध्ये पाहू शकतो ते शब्बाताबद्दल आपल्याला दिसू शकतं. He has created a confusion about Sabbath to the people. आणि मग त्यानं शब्बाताबद्दल सर्वांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे, गोंधळ निर्माण केला आहे. He has created Sunday as the day of worship more than Saturday as a day of worship. आणि मग त्यानं रविवार हा दिवस उपासनेचा दिवस केलेला आहे, जो खरा दिवस शनिवारचा आहे. And then he has diluted the truth by saying that it's not as important as we think, and it is not as holy and sanctified as we think. आणि हे सत्य त्यानं असं भेसळयुक्त केलेलं आहे, असं दर्शवलेलं आहे की आज शब्बात पाळण्याची गरज नाहीये आणि तो इतका महत्वाचा नाही. And then he creates delusion as to who created this world. आणि मग तो सर्वांसमोर असा गोंधळ आणि प्रश्न उभा करत आहे की हे जग कोणी निर्माण केले. You know, it is just here by chance. आणि आपण अपघाताद्वारे किंवा कदाचित चुकीनं या जगामध्ये आहोत. We are here due to scientific reasons. आणि मग सॉरी We are here because of scientific reasons. आणि काही शास्त्रीय कारणांमुळे आपण या जगामध्ये आहोत. So you see how
Satan is trying to dilute the truth? आणि मग आपल्या लक्षात येत आहे का की सैतान कशा रीतीनं देवाच्या वचनामध्ये भेसळयुक्त गोष्टी करत आहे. He is challenging the creator. आणि तो आपला जो निर्माणकर्ता आहे त्याला आवाहन करत आहे. He is challenging God's creation. देवाच्या निर्मितीवर प्रश्न उभा करत आहे. And he is challenging God's law, that is the 10 commandments. आणि ज्या देवाच्या 10 आज्ञा आहेत त्याला देखील तो आवाहन करत आहे. So we need to strengthen our truth through the scriptures and through the belief in Jesus Christ. आणि आपल्या सर्वांना स्वतःला अधिक सामर्थ्यवान केलं पाहिजे जे देवाचं सत्य वचन आहे आणि ख्रिस्तामध्ये स्वतःला अधिक बळवंत केलं पाहिजे. So the first armor of God is truth. तर पहिलं जे शस्त्र सामग्री आपल्यासाठी आहे ती म्हणजे सत्य. The second, it says, having put on the breastplate of righteousness. दुसरा भाग आहे, दुसरं शस्त्र सामग्री आहे की नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. What is righteousness? नीतिमत्व म्हणजे काय? Righteousness means being right. नीतिमत्व पण म्हणजे अर्थातच चांगलं किंवा योग्य असणं. And on our own, again, it is difficult to be righteous. आणि स्वतःच्या बळावर नीतिमत्व होणं हे अर्थातच अवघड आहे. Because the battle is about good and evil. कारण जी लढाई आहे ती चांगलं आणि वाईट यांच्यामधली आहे. And sin, each one of us are sinners and sin is dwelling in our lives. आपण सर्वजणच पापी आहोत आणि हे पाप आपल्या जीवनामध्ये कार्यरत आहे. And on our own, we are not able to be righteous. आणि म्हणून आपण स्वतःच्या बळावर नीतिमत्व रूप होऊ शकत नाही. How can we become righteous? तर आता आपण नीतिमान कसं बनलं पाहिजे? Let us turn our Bibles to the book of 2 Corinthians chapter 5, verse 21. दुसरे करी त्याचा 5वा अध्याय आणि 21वा वचन आपण वाचूया. It says, 2 Corinthians chapter 5, verse 21. Yes. It says, for he made him who knew no sin to be sin for us, that we might become the righteousness of God in him. करीत करास दुसरे पत्र 5वा अध्याय 21वा वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. See, so what God is doing is that taking away all of our sin and our sinful life and putting the righteousness of Jesus Christ in our lives. तर आता परमेश्वर काय करत आहे की जे काही पाप आणि पापीपण आपल्या जीवनामध्ये आहे ते सर्व तो काढत आहे आणि जे ख्रिस्ताचं नीतिमत्व पण आहे ते आपल्या जीवनात भरवत आहे. And once we receive the righteousness of Jesus Christ, आणि एकदा का आपण ख्रिस्ताचं नीतिमत्व पण धारण केलं, verse 17 says, therefore if anyone is in Christ, he is a new creation. Old things have passed away. Behold, all things will become new. आणि त्याच अध्यायात 17 वचन म्हणत आहे की म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. So we are all sinners. We are all filled with sin and we need the righteousness of Jesus Christ. तर आपण सर्वजणच पापी आहोत, आपण प्रत्येकाने पाप केलेला आहे आणि आपल्याला ख्रिस्ताच्या नीतिमत्वाची गरज आहे. This reconciliation or this exchange of righteousness has taken place on the cross. आणि हा जो नीतिमत्वाचा आपला असणारा समेट आहे तो वधस्तंभावर पूर्ण होतो. You know, when God was crucified, when Jesus Christ was crucified on the cross of Calvary, आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला कॅल्वरीच्या वधस्तंभावर अर्पण करण्यात येत होतं, this exchange took place. आणि हा जो बदल आहे त्यावेळेस घडला. He died for all of our sins. आपल्या सर्वांच्या पापासाठी तो मरण पावला. And he took all our sins and gave us the righteousness of Jesus Christ. आणि त्यानं आपलं सर्व पाप स्वतःवर घेतलं आणि त्याचं जे नीतिमत्व पण आहे ते आपल्याला दिलं आहे. So we can have this righteousness through accepting Jesus Christ to be our personal savior. आणि मग आपण देखील हे नीतिमत्व पण धारण करू शकतो, प्राप्त करून घेऊ शकतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला वैयक्तिक तारणारा म्हणून आपण जर स्वीकार केला तर. So the second armor of God is
accepting the righteousness of Jesus Christ to strengthen आणि ourselves against this battle. आणि या लढाईमध्ये स्वतःला अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी जी दुसरी शस्त्र सामग्री आहे नीतिमत्व पण ती आपण धारण करायची आहे जी ख्रिस्ताची आहे. The next armor is it saying, and having shod your feet with preparation for the gospel of peace. पुढचं वचन म्हणत आहे तिसरी शस्त्र सामग्री अशी आहे की शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. So, what is the gospel of peace? तर आपल्याला प्रश्न आहे की शांतीची सुवार्ता म्हणजे काय What is the gospel of hope? आणि आपल्या सर्वांना आशेची सुवार्ता म्हणजे काय आहे. The gospel of hope is that the plan of salvation, the death of Jesus Christ on the cross, and the hope of Jesus Christ coming the second time. आणि मग आपल्या सर्वांना आशेची सुवार्ता ही आहे आपल्या सर्वांसाठी सार्वकालिकतेची योजना तशाच रीतीनं प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरागमन द्वितीय आगमन ही आपल्या सर्वांसाठी आशेची सुवार्ता आहे. When you give this gospel of hope to the people around, आणि ज्या वेळेस आपण ही आशेची सुवार्ता आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना देतो when you tell people about God's love, everlasting love, आणि ज्या वेळेस तुम्ही इतरांना ख्रिस्ताच्या प्रीतीबद्दल सार्वकालिक प्रीतीबद्दल सांगता you are giving them the armor of peace. त्यावेळेस तुम्ही त्या सर्व लोकांना ही जी तिसरं शस्त्र सामग्री आहे शांतीची सुवार्ता ती देत आहात. You know, this world is fully disturbed. आणि आपल्या लक्षात येतं की हे संपूर्ण जग खूपच चिंताजनक असं आहे They are not at peace. आणि ते काय शांतीमध्ये नाही आहेत. Look at our prayer list. आणि बघ आपण पाहू शकतो आपली जी प्रार्थना विनंती आहे त्याद्वारे देखील We find people who are sick, आपल्याला अशी लोक सापडतात जी आजारी आहेत, people who are going through pain and troubles in life. त्यांच्या जीवनामध्ये त्रासातून अडचणीमधून ते चालले आहेत. They are having problems and facing the court. They are fighting their battles in the court. काही जणांच्या जीवनामध्ये कोर्टाबद्दलच्या काही अडचणी आहेत त्या ठिकाणी ते लढत आहेत. There is no good relationship between husband and wife. काही जोडप्यांमध्ये चांगलं नातं नाहीये. Children are going astray. त्यांची लेकरं त्यांच्यापासून दुरावली जात आहेत. All this concludes with one thing, that this world is looking for peace. आणि मग या सर्व गोष्टींचा शेवट अशा रीतीने आपण घेऊ शकतो की या सर्व जगाला शांतीची आवश्यकता आहे. And this peace we will receive only in Jesus Christ and through Jesus Christ. आणि ही जी शांती आहे ती फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला मिळू शकते आणि त्याच्यामध्येच आपल्याला मिळू शकते. It's not only for us, but it is for the world that we need to spread this gospel of peace. आणि हे फक्त आपल्यासाठी नाहीये तर हे संपूर्ण जगासाठी आहे की शांतीची सुवार्ता आपण जगाला सांगावी. Verse 16 it says, above all, taking the shield of faith with which you will be able to quench all the fiery darts of the wicked one. आणि 16 वचन म्हणतं आणि या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझविता येतील ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. The shield of faith. अशी ढाल आहे जी विश्वासाची आहे. Faith is the most important armor to fight this battle against Satan. आणि सैतानाबरोबर लढण्यासाठी विश्वास हा सगळ्यात मोठी आणि महत्वाची शस्त्रसामग्री आहे. The opposite of faith is doubt. आणि या विश्वासाच्या विरुद्ध म्हणजे काय तर शंका. Satan sees that we start doubting everything in this world. आणि मग सैतानाने देखील पाहिलं की आपण या जगामध्ये अनेक साऱ्या गोष्टींबद्दल प्रश्न उपस्थित करू. You know, when we ask for something and we don't receive it, immediately we start doubting God. ज्यावेळेस आपण देवाला काही मागतो आणि आपल्याला प्राप्त होत नाही आपण लगेच देवाबद्दल शंका घ्यायला लागतो. And that is what Satan is creating in our life, doubts in our lives about the heavenly Father. आणि सैतान ह्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेऊन येत आहे, अनेक साऱ्या शंका आणत आहे परमेश्वराबद्दल आणि स्वर्गीय राज्याबद्दल. But we need to build our faith on God.
परंतु आपल्या सर्वांना आपला जो विश्वास आहे तो देवावर ठेवला पाहिजे. And faith is not an easy thing. आणि हा जो विश्वास आहे ती काय साधी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. Faith means what we don't see, we have to believe in it. विश्वास म्हणजे काय की जी गोष्ट आपल्या दृष्टीस पडत नाहीये त्यावर भरोसा ठेवायचा आहे. And that happens only with the connection with God. आणि ते तेव्हाच घडू शकतं ज्यावेळेस आपलं परमेश्वराशी नातं आहे. John 15 says, "Abide in me, and I will abide in you." आणि योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे मी तुम्हामध्ये राहीन. We need to be connected with God. आपल्या सर्वांना परमेश्वराशी जुडलं पाहिजे. Verse 4, I'll read of John 15. It says, "Abide in me, and I in you. As the branches cannot bear fruit of itself unless it abides in the vine, neither can you unless you abide in me." योहान 15वा अध्याय 4थं वचन आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. He says, "I am the vine, and you are the branches. He who abides in me, and I in him, bears much fruit, for without me you can do nothing." आणि पुढे म्हटलेलं आहे, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. So you need to be connected with God. आणि म्हणून आपल्याला देवाशी जुडून राहिलं पाहिजे. If you are disconnected like the branches, you will dry and you will die away. आणि जर आपण या वेलीप्रमाणे किंवा फाट्याप्रमाणे देवापासून विभक्त राहिलो तर कदाचित आपला शेवट होईल, आपण मरण जाऊ. You know, in a branch, there is a flow of water every time, which it receives from the main branch. आणि मग आपल्याला इथं माहित आहे की जर वेल आहे त्या वेलीसाठी सातत्यानं पाणी पुरवलेलं जातं आणि त्याच्याद्वारेच त्याची वाढ होत राहते. So, how the branch is connected to the main branch, we need to be connected to God. आणि आपल्याला इथं लक्षात येतं की जे फाटे आहे ते कशा रीतीनं त्या वेलीला जुडलेले असतात, तशाच रीतीनं आपल्याला देखील आपल्या परमेश्वराशी नेहमी जुडून राहिलं पाहिजे. How can we be connected to God? तर आपण देवाशी कसे जोडले जाऊ शकू? We are connected to God through prayer. आपण प्रार्थनेद्वारे देवाशी जोडलो जातो. We are connected to God by reading the scriptures and studying the scriptures. देवाच्या वचनाचा अभ्यास करून देवाचं वचन वाचून आपण देवाशी जोडले जातो. When you follow these two principles of reading and praying, then your faith is strengthened in God. आणि ज्यावेळेस आपण हे दोन तत्व वाचन करणं आणि प्रार्थना करणं हे आपण करत राहू, त्यावेळेस आपला परमेश्वरावरचा विश्वास हा अधिक सामर्थ्यवान होईल. And when our faith is strengthened in God, we start receiving the spiritual fruits from God. ज्यावेळेस आपला परमेश्वराबद्दलचा किंवा परमेश्वरामधला आपला विश्वास वाढत जाईल, त्यावेळेस आपल्याला आत्मिक फळे लागतील. It says here, "I am the vine and you are the branches. He who abides me and I in him bears much fruit." आणि मग इथं असं म्हटलेलं आहे की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. But without me, you can do nothing. परंतु माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. If you are not connected to Christ, then you are connected to the worldly things. आणि जर आपण ख्रिस्ताशी जोडलेले आहोत तर नक्कीच आपण जगाशी, ख्रिस्ताशी जोडलेले नाही तर आपण नक्कीच जगाशी जोडलेले आहोत. And when you are connected to the world, you will face problems, difficulties, challenges, and wickedness. आणि ज्यावेळेस आपण जगाशी जोडलेले असू त्यावेळेस आपल्या जीवनात नक्कीच अडचणी असतील, संकट असतील, आजार असतील. What does Jesus say in John 15:7? आणि 7व्या वचनामध्ये परमेश्वर काय म्हणत आहे? "If you abide in me and my words abide in you, you will ask whatever you desire, and it shall be done to you." तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. So now Christ is turning into
saying, First you be connected to me. मग आता प्रभू येशू ख्रिस्त असं आपल्याला सांगत आहे, सर्वप्रथम तुम्ही माझ्यामध्ये राहा किंवा माझ्याशी जोडले जा. Once you are connected to me, your faith will be strengthened in me. आणि एकदा का तुम्ही माझ्याशी जोडले गेला, तुमचा विश्वास अधिक भक्कम होईल. Then I will give you whatever you ask. आणि मग तुम्ही जे काही मागाल ते सर्व तुम्हाला प्राप्त होईल. And it shall be done to you, it says. आणि या वचनात म्हटलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. Verse 8 says, By this my Father is glorified, that you bear much fruit, so you will be my disciples. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. So we see the third or the fourth armor of God is having the shield of faith. आणि मग ते चौथी शस्त्र सामग्री आहे ती म्हणजे काय? विश्वास. There is a song which says, My faith is built on nothing else except Jesus Christ. आणि एक गीत आहे, त्या गीताचे बोल असे आहेत की माझा जो विश्वास आहे इतर कोणत्या गोष्टीवर नाही तर ख्रिस्तावर आहे. So our faith has to be built on Jesus Christ and nothing else. आणि मग आपला जो विश्वास आहे तो ख्रिस्ता व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीवर असू नये, उभारलेला असू नये. The other armor of God is the helmet of salvation. आणि पुढची जी शस्त्र सामग्री आहे ती आपल्याला लक्षात येतं, जे तारणाचे शिरस्त्र. As we have seen that we receive salvation through Jesus Christ. आणि आपण जसं पाहिलं आहे की आपल्या सर्वांना ख्रिस्तामध्ये तारण मिळतं. And we believe the plan of salvation was set in the heavenly kingdom long time ago. आणि आपण हा विश्वास धरतो की ही जी तारणाची योजना आहे ती स्वर्गीय राज्यामध्ये खूप अगोदरच तयार झाली होती. The diagram for this plan of salvation I'm just explaining to you in 2 minutes. आणि ही जी तारणाची योजना आहे अगदी थोडक्या रीतीत मी याचा आराखडा देत आहे. In the beginning was the heavenly paradise where everything was perfect. आणि मग सुरुवातीला आपण बघत आहोत की स्वर्गीय राज्य आहे जिथं सर्व गोष्टी अगदी परिपूर्ण आहेत. Then we see the fall of Satan from heavenly kingdom because of the pride that because of the pride he had and wanted to be equal with God, and so Satan and his angels fell down to this earth. आणि मग त्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सैतानाच्या किंवा लुसिफराच्या मनामध्ये जो गर्व निर्माण झाला, त्या गर्वाच्या आधारे त्याला देवा समान व्हायचं आहे आणि या पतनामुळे परमेश्वराने त्याला स्वर्गातून खाली टाकलं. And then God executed his plan of salvation by sending his only begotten son to die for each one of our sins. आणि त्यानंतर पतनानंतर परमेश्वरानं आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवायचा आणि त्या अर्पणाद्वारे सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल अशी योजना त्यानं तेव्हा आखली आहे. So that none of us will be perished in this battle, but will have an everlasting life. जेणेकरून कोणाचाही या युद्धामध्ये लढाईमध्ये नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं. Salvation means to be saved for eternity. तारण म्हणजेच काय की आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. And we have a hope beyond the death, the first death. We have a hope. आणि आपल्या सर्वांना पहिल्या मरणानंतर देखील एक महान आशा आहे. The other step of salvation is that we are now living in a time where the judgment is going on in heaven. आणि याच कारणाची दुसरी बाजू म्हणजे आपल्याला ही लक्षात येते की जो न्याय निवाडा आहे तो सध्या स्वर्गीय राज्यामध्ये चालू आहे. Each one of us are being judged in that heavenly kingdom. आणि आपण सर्व आपल्या प्रत्येकाचा न्याय हा स्वर्गीय राज्यामध्ये ऑलरेडी चालू आहे. न्याय निवाडा And चालू आहे. Christ is pleading on our behalf, sitting on the right hand side of God. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या उजव्या बाजूला आहे तो देवाजवळ मागणी करत, याचना करत आहे आपल्यासाठी. He is pleading our case, saying that this person has accepted me as his personal savior. I have died for him, and now he is fit to be in the kingdom of God. आणि मग ख्रिस्त आपल्यासाठी अशी मध्यस्थी करत आहे की या व्यक्तीसाठी मी मरण पावलेलो आहे, या व्यक्तीनं माझा स्वीकार केलेला आहे
आणि म्हणून याला सार्वकालिक जीवन मिळावं. And the final plan of salvation is the new paradise, the heavenly kingdom that each one of us are going to be in. आणि जे शेवटचा भाग या तारणाच्या योजनेमधला आहे ते म्हणजे स्वर्गीय राज्य असेल, नवीन स्वर्ग असेल आपल्या सर्वांसाठी, जिथं आपण सर्वजण राहणार आहोत. Where there will be no pain, where there will be no crying, where there will be no wickedness. आणि जिथं कोणतेही त्रास नाही, कोणतेही अश्रू नाहीयेत, कोणत्या पद्धतीचा दुष्टाई पण नाहीये. We will live in perfectness with God, आणि आपण सर्वजण परिपूर्ण रीतीनं देवासमवेत राहू. and we will be with God. आणि आपण सर्वजण देवासमवेतच असू. So the armor of the helmet of salvation is important to fight this battle. आणि जे शस्त्र सामग्री पुढची आहे म्हणजे तारणाचे शिरस्त्राण ही युद्ध लढण्यासाठी खूप गरजेची आहे. So the first armor that we need to fight this battle is the truth. तर ही लढाई लढण्यासाठी जे पहिली शस्त्र आपल्यासाठी गरजेचे आहे ते म्हणजे सत्य. The second armor is righteousness. दुसरी शस्त्र आहे ते म्हणजे देवाचं नीतिमत्व पण. The third armor is the gospel of peace. तिसरे शस्त्र म्हणजे शांतीची सुवार्ता. And the fourth one is taking the shield of faith. आणि जे चौथं शस्त्र आहे ते म्हणजे विश्वासाची ढाल. And the fifth one is the helmet of salvation. आणि जे पाचवं शस्त्र आहे ते म्हणजे तारणाचं शिरस्त्राण. We need to have these shields. We need to have this armor to fight the battle against the one who is not having flesh and blood, but against the principalities, against the powers, against the ruler of darkness. आणि म्हणून आपल्या सर्वांना हे जे सर्व शस्त्र आणि ढाल आहे हे घेऊनच ही लढाई लढली पाहिजे. कारण आपली जी लढाई आहे ती रक्त मांसा बरोबर नाही, तर आपली ही लढाई सत्ता, अधिकार, काळोखातील अधिपती यांच्या बरोबर आहे. We are fighting this battle against the second most powerful person in this world. आणि आपली ही जी लढाई आहे आपण कोणाशी लढत आहोत तर या संपूर्ण सृष्टीमध्ये जो सर्वात दुसऱ्या क्रमांकावर असलेला महान किंवा सामर्थ्यवान असा आहे त्याच्या समवेत आहे. So we have to have this armor of God to fight this battle. आणि म्हणूनच आपल्या सर्वांना ही सर्व शस्त्र सामग्री ही लढाई लढण्यासाठी गरजेची आहे. And the Bible tells us this battle is not ours, but the battle is God's. आणि मग शास्त्र आपल्याला सांगत आहे की ही लढाई आपली नाही तर ही लढाई परमेश्वराची आहे. We need to surrender, dedicate, and commit our lives completely in the hands of God. आणि म्हणून आपल्या सर्वांना आपले जे सर्व जीवन आहे ते पूर्ण रीतीने देवाच्या हातामध्ये समर्पित केलं पाहिजे. We will conclude now and we will look into the other armors of God tomorrow in our conclusion of this doctrine. आणि आज आपण या ठिकाणी थांबत आहोत, शेवट करत आहोत आणि जे उर्वरित अशी जी शस्त्र सामग्री आहे ते उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. May God bless you and have a wonderful day. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि हा दिवस आपल्या सर्वांना चांगला जाऊ.